शेतकऱ्यांसाठी 14 मेच्या सकाळच्या ठळक बातम्या. उत्पादनासह मशागतीचाही खर्च वाढल्याने आर्थिक गणित बिघडले. मजुरीचे दर न परवडणारे, मशागतही आवाक्याबाहेर. बियाणे खतांच्या दरात भरमसाठ वाढ, शेतकरी मोठ्या संकटात. आणि खरीप हंगाम मात्र तोंडावर. दराअभावी शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच पडून, आवक घटली, दर 4,500 पोहोचले. खरीप येऊन थपलेला असतानाही सोयाबीनचे दर अद्याप 4,500 पोहोचलेले नाही. याचा परिणाम शेतकऱ्यांनी अजूनही शेतमाल घरातच ठेवला आहे. पाणी नाही, पिके जगवण्यासाठी आता शेतकऱ्यांची धडपड सुरू. यंदा दुष्काळ असल्याने विहिरी आणि धरणे कोरडी पडली आहेत. परराज्यातून दररोज 120 टन आंब्याची आवक. हापूसपेक्षा केसर आंब्याला पसंती. राज्यात पावसाचा जोर, फळबागांना फटका. नाशिकमध्ये मोठे नुकसान, शेतकरी मोठ्या संकटात. कैरी महागली. गतवर्षी होता 200 रुपये दर, यंदा गेला 350 रुपयांपर्यंत. ग्रामीण भागात लगबग सुरू. चिनी मातीच्या बरण्यांची मागणी. लोणचे बनवण्यासाठी गृहिणी तयारीला. तूर, मका, सोयाबीनच्या भावात वाढ. कापूस मात्र स्थिर. बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्यामुळे भाव वाढण्याची शक्यता. राज्यात हळद लागवड पडली लांबणीवर. वाढत्या तापमानाचा परिणाम, पाण्याची समस्या मोठी. शेतकऱ्यांनी लागवड थांबवली. दरात खासगीच्या तुलनेत बाजार समित्याच वरचढ. बाजार शुल्कात मात्र खासगी अधिक स्वस्त. खासगी बाजारात खर्च 20% कमी. बाजार समित्यात विक्रीपूर्व आणि विक्री पश्चात येणाऱ्या खर्चाची तुलना करता खासगी बाजारात कमी खर्च येतो.